खाकीवर डाग, केबिनमध्ये लाखोंची रोकड, 1 लाख घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. राज्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील 2 अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा खाकीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार विरोधातील दाखल प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. आरोपी अधिकाऱ्यांनी यापूर्वी 2 लाख रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले, तर उर्वरित 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले. अटकेनंतर एसीबी पथकाने अधिकाऱ्यांच्या केबिनची झडती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली. केबिनमधून सुमारे 6 लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एवढी मोठी रोकड आढळल्याने तपास अधिक गंभीर झाला आहे. या पैशात स्रोत आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पीएसआय यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना एसीबी कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणातील संपूर्ण मनी ट्रेल आणि पूर्वी घेतलेल्या रकमेचा तपास सुरू आहे. ही कारवाई सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रार केल्यास कारवाई होते. प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक. खाकीवरील विश्वास टिकवण्यासाठी कठोर कारवाई गरजेची. तुमचं मत काय? अशा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर कडक शिक्षा व्हावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.